लागेल पण मी काही असल्या होता काहीतरी चांगले कपडे घरी आहेत का बघतो ना. उद्या उद्या सुरेशकडे करतो आम्ही सारखे पायटप माहिती की आहोत आम्ही असं तर मग दुसरा पहिली लाईन सगळे तुम्ही आमचे सारखे इधर का पहिली तुझी येईल सात वाह गुड क्या बात है. ओके. देव जन्म भर दोघे घ घतला शुरू जातो तुझं. देव जन्म भर सुखाचे ही साथ देव जन्म भर दोघे साथ करू सुखाचा संसार देव जन्म भर दोघे साथ करू सुखाचा संसार. दोघांनी द्यायला पाहिजे ना. हां दोघं चालेल बरोबर बरोबर तेच दोघांचंच आहे ना दोघंच. हां राईट तुझ्यात काय रिपीट तुला मला देत हा कसोटी क्रॉस एकमेकांना सेकंड टाइम येईल त्याच्यात सगळ्या क्रॉस लाईन एकमेकांना आधार असं येईल. एकमेकांना चांगलं वाटत. सुख घेऊन ऊन सावलीवर देऊ एकमेकांना आधार. देव जन्मभर दोघे साथ करू सुखाचा संसार देव जन्मभर दोघे साथ करू सुखाचा संसार. खूप छान सुंदर गाणं गायलात. कसा अनुभव होता काय सांगा. घुंगराच्या नादात या चित्रपटासाठी आत्ता मी इथे भजन स्टुडिओमध्ये पार्ल्यात रेकॉर्डिंग केलं या ड्युएटचं. आणि सुरेशजी जे आम्हा सगळ्यांचे गुरु आहेत त्यांच्याबरोबर हे मी गाणारे ड्युएट. आय एम व्हेरी हॅपी. आणि नंदू हनप जे आणखीन एक असं व्यक्तिमत्व जे मला गुरु समान आहेत त्यांच्याकडे गायचं म्हणजे प्रत्येक वेळी एक नवा एक्सपिरियन्स असतो नवीन अभ्यास असतो. तर तसंच एक काय म्हणू मी की थोड्या जुन्या वळणाची जी चाल आहे ज्याला खूप स्वीट ड्युएट आहे. घुंगराच्या नादात म्हटल्यावर फटाफट अशा लावण्या डोळ्यासमोर येतील त्याही आहेत परंतु एक खूप छान ड्युएट आत्ता मी गायलं. बाबासाहेब सौदागर ज्यांच्याबरोबर बरंच काम केलं आणि प्रत्येक गाण्यात बाबासाहेब सौदागर दिसतात असं मी म्हणेन की एक चांगल्या कवीची आपली एक छाप असते प्रत्येक गाण्यात त्यांच्या शब्द लिहिण्याच्या शब्दांच्या मांडणीमध्ये. तसं नेहमी गाणं वाचल्यावर लक्षात येतं की हे बाबासाहेबांचं गाणं आहे. व्हेरी हॅपी की जेव्हा चांगले संगीतकार आणि चांगले गीतकार पुढे येतात त्यांच्याकडनं जेव्हा गाणं येतं आपोआपच आमचं अर्धं काम सोपं झालेलं असतं किंवा असं म्हणेन की मग पुढची जबाबदारी आमची असते. तर मला असं वाटतं आहे की हे गाणं आवडेल लोकांना. आणि आता आणखीन 2 लावण्या मी गाणार आहे अजून गायले नाही आहे परंतु मी म्हटलं जसं की नंदूजींचं संगीत आहे आणि शब्द वाचलेत मी बाबासाहेबांनी लिहिलेले त्यामुळे मी खूप उत्सुक आहे की हे कसं मी माझ्याकडनं एक्सप्रेस करू. 2 ओळी फक्त. ओके. देव जन्म भर दोघे साथ करू सुखाचा संसार. या एका लाईनवरनं तुम्हाला गाणं काय असेल ते कळलं असेलच. थँक्यू.
ऊन सावलीत देऊ एकमेकांना आधार देऊ जन्मभर दोघे साथ करू सुखाचा संसार साक्षी साक्षी देवाला ठेवून दिसत नाही मला सांगितलं साक्षी देवाला ठेवून सांगतो लग्न हा सांगतो लग्न हा आणि दुसऱ्या वेळेला पिकअप घेतलात तरी चालेल सर. दुसऱ्या वेळेला पिकअप घेतलात तरी चालेल. ग हा नाही ए साक्षी सेकंड टाइम सांगतो लग्न हा दुसरा लग्न सेकंड हा सांगतो की सेकंड लग्न हार घ्या. साक्षी देवाला ठेवून सांगतो लग्न हा सांगतो लग्न हा देवाला ठेवून सांगतो लग्न हा. क्या बात आहे. सुखाचा संसार साक्षी देवाला ठेवून सांगतो लग्न हा. साक्षी देवाला ठेवून सांगतो लग्न हा. थोडं आणखी सस्टेन राहिलं पाहिजे थोडं. सांगतो लग्न हा. तुझं हे टॉकबॅक बंद नाही केलास ना. केलाय मग जास्त हे ना फीडबॅक थोडा कमी करतो कारण ते मला ते कानात एकदम जास्त हार्ड ऐकायला येते ना. हा चल. साक्षी देवाला ठेवून सांगतो लग्न हार. तुझ्याच साठी पहिलं सिंपल घेऊया. गोठ पाटल्या जोडवी. गोठ पाटल्या जोड देवाला ठेवून सांगतो लग्न हार. करू सुखाचा संसार हे साक्षी देवाला ठेवून सांगतो लग्न हार. तुझा सहवास धुंद तुझा सहवास जसा जसा तराचा फाया. तुला मला देत हाक सुगी पिकल शिवार. देऊ जन्मभर दोघे साथ करू सुखाचा संसार. साक्षी देवाला ठेवून सांगतो लग्न चालेल. साक्षी देवाला ठेवून सांगतो. वाजू दे बंद कर जरा साईडचं बटन दाब. हा बस. करू सुखाचा संसार हे साक्षी देवाला ठेवून सांगतो. साक्षी देवाला साक्षी देवाला ठेवून सांगतो लग्न. हे साक्षी देवाला ठेवून सांगतो लग्न हा सांगतो लग्न हा. चालेल. सुखाचा संसार हे साक्षी देवाला ठेवून सांगतो लग्न हा. घुंगराच्या तारावर घुंगराच्या नादात तमाशा पण. हां आर एस. खूप सुंदर युगलगीत गायलं जातात तुम्ही आणि कसं अनुभव होता काय सांगा त्याविषयी. समर्थ
नाही कसं सुरू करू. ओके ठीक आहे. सर्व रसिक माईबापांना नमस्कार. आज खूप आनंद होतोय मला की माझे मित्र नंदू होनप संगीतकार, आपल्या सगळ्यांचे आवडते लाडके, त्यांच्या संगीत रचनेत आजचं एक सुंदर गाणं एका घुंगराच्या नादानं ह्या सिनेमासाठी RS प्रोडक्शनसाठी मी एक सुंदरच गाणं आज गायलेलं आहे. खूप दिवसांनी एक सुंदर ड्युएट मला गायला मिळालेलं आहे आणि मी ह्याचे जे दिग्दर्शक आहेत बच्छाव साहेब, त्यांचा अत्यंत आभारी आहे की त्यांनी एवढं छान युगलगीत त्यांनी निवडलं, नंदूकडनं संगीतबद्ध करून घेतलं आणि आमचे मित्र बाबासाहेब सौदागरांनी अत्यंत छान अशा शब्द त्याच्या लिहिलेले आहेत आणि चाल तर नेहमीप्रमाणेच नंदू होनपांची कमालीची आहे. खूप छान गाणं रेकॉर्ड झालं आहे. आपण सगळे जरूर ह्याला पसंत कराल मला खात्री आहे आणि मी खूप खूप शुभेच्छा देतो. हे लवकर चित्र तयार व्हावं आणि आपल्या सगळ्यांच्या समोर यावं. खूप दिवसांनी मी ड्युएट गाणं गायलेलं, कारण आजकाल आमचे लोक वयाप्रमाणे फक्त बॅकग्राऊंडचं गाणं गायला लावतात, पण आज पुन्हा जवान झाल्यासारखं मला वाटलं आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी जवानच आहे. आमच्या म्युझिक डायरेक्टरनी ते जरा लक्षात घ्यावं आणि जवानीची गाणी मला द्यावीत ताकी मी कायम जवान राहीन. आपण असेच आशीर्वाद द्या. धन्यवाद. 2 ओळी गाणं लावते. हां जर गाणं लाव. वैशालीचं नाव आहे, वैशाली चांगलं आहे. आणि लावला साक्षी आणि माझ्याबरोबर वैशाली चांगलं आहे. आणि सांगायला मी राहूनच गेलो की माझी जी लाडकी गायिका मैत्रीण आहे वैशाली सामंत, हिनं माझ्याबरोबर हे गाणं गायलेलं आहे. अप्रतिम गायिका आमच्या इंडस्ट्रीला मिळालेली आहे आणि त्या मानानं लोक जरा तिच्याकडे कमी लक्ष देतात, ह्याची थोडी मला जास्त खंत वाटते, कारण खूप टॅलेंटेड मुलगी आहे ती. पण नंदू, तिला नेहमी मी ज्या वेळेला नंदूकडे ड्युएट गाणं गायलो आहे ते वैशालीबरोबरच गायलो आहे, मला आठवतं आहे. बरोबर आहे नंदू? आणि तिलाही खूप आशीर्वाद द्या. अप्रतिम गायली आहे आणि वर्सेटाईल सिंगर आहे. तिच्याकडनं खूप अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षांना ती पूर्ण उतरते. तिला माझे खूप आशीर्वाद. तुम्हीही आशीर्वाद द्या. आणि या गाण्याच्या 2 ओळी मी तुम्हाला ऐकवतो. साक्षी साक्षी देवाला ठेवून सांगतो लग्नहार, सांगतो लग्नहार. हे साक्षी देवाला ठेवून सांगतो लग्नहार, अगं सांगतो लग्नहार. येऊ जन्मभर जाऊगे सार, निरुसंराचा संसार. येऊ दोघंभर दोघे सार, करू सुखाचा संसार. साक्षी देवाला ठेवून सांगतो लग्नहार. आशीर्वाद द्या. मुझे पसंद तुम लोग दर्दी, क्या हो दबान करू लगा गर्दी. क्या हो दबान करू लगा गर्दी. कोरा बदन शहाळी रंग, क्या हो दबान करू लगा गर्दी. कोरा बदन शहाळी रंग, नाही उतरेगी रातभर झिंग. कोरा बदन शहाळी रंग, नाही उतरेगी रातभर झिंग. पाणी झिंगारी सेकंड झिंग ना.
नहीं उतरेगी रात भर झिंग कोरा पतंग शहाळी रंग नहीं उतरेगी रात भर झिंग पानी झिंग झिंग नहीं उतरेगी रात भर झिंग ते आधी रात में क्या आले मग इथे आधी रात टांगापलची घोडे पर्यंत याच्या पुढे क्रॉस लाव ना त्याच्या पुढे परत आधी रात मी में मगाशी तसंच म्हटलेलं काका डेंजर थरार टांगा बळडी घोडे फरार टांगा बळडी घोडे फरार भले पुरे कोफिल ओके आधी रात में डेंजर थरार टांगा बळडी घोडे फरार टांगा बळडी घोडे फरार भले पुरे को पिलाया पानी भले पुरे को पिलाया पानी ओ मैं तो गोवा की नली बेनी आधी रातों में डेंजर थरार टांगा बळडी घोडे फरार टांगा बळडी घोडे फरार टांगा बळडी गुड फर्स्ट क्लास जरा येऊन ऐकू आधी नाही एक करा आणि डीटी कोण करणार अरे अरे बेनी आधी रातों में डेंजर थरार टांगा बळडी घोडे फरार टांगा बळडी घोडे फरार टांगा बळडी घोडे फरार गुड दुसरं फक्त जरा मॅच करावं लागेल इकडे करूया सौरभ नाही इथून होईल ते मला ऐकव कुठे नाही. नहीं उतरेगी रात भर झिंगा बनी चिंगारी मेरी जवानी ओ बनी चिंगारी मेरी जवानी तिकडे कसं तुम्ही मध्येच तोडताय हे बघा कसं गोरा बदन शाळी रंग नाही उतरेगी रातभर झिंग झिंग म्हणजे ते काय फिनिशिंग येते तिथं तुझं काय होतं म्हणजे मुद्दाम तोडलं सगळं नकोय घोडे फरार टांगा पलटी घोडे फरार पीने से होते हैं टल्ले केले पागल में मुंबई दिल्ली मुझे पीने से होते हैं टल्ले केले पागल में मुंबई दिल्ली लई घबरांना मोहाचा झटका मला पाहून सुटतोय पटका लई घबरांना मोहाचा झटका मला पाहून सुटतोय पटका जशी मोडानं मानलेली मेवणी हो जशी मोडानं मानलेली मेवणी आधी रातों में डेंजर थरार टांगा बळडी घोडे फरार टांगा बळडी घोडे फरार RS प्रोडक्शनचा घुंगराच्या नादात बाबासाहेब सौदागरांनी सगळे डायलॉग्स लिहिलेले आहेत गाणी लिहिलेली आहेत पण हे जे गाणं मी आत्ता वेगळं केलं ना ते म्हणजे आयटम सॉन्ग इतकं सुंदर लिहिलं आहे त्यांनी आणि परफेक्ट अगदी नोट प्रत्येक ह्याच्यामध्ये म्हणजे अगदी लहान मुलापासून ते मोठ्या माणसापर्यंत सगळेजण ऐकतील अशा पद्धतीचं हे गाणं केलेलं आहे आणि नंदूजींनी तर काय त्याची धमालच करून दिलेली आहे म्हणजे कारण त्यांनी आयुष्यभर स्वामी समर्थ करणारा हा मनुष्य यांनी आयटम सॉन्ग केलेलं आहे ह्याच्या आधी मी लावण्या केलेल्या आहेत त्यांच्याबरोबर पण हे आयटम सॉन्ग त्यांनी जे केलेलं आहे ते असं मला वाटतं महाराजांनीच त्यांच्याकडनं करून घेतलेलं आहे आणि त्याला जोड म्हणजे बाबासाहेबांचं जे गीत लिहिलं आहे त्यांनी या पिक्चरचं डिरेक्शन मला वाटतं आनंद बच्चाव करतायत ना हां त्यांचं ते चांगलंच आहे ते नेहमीच चांगले पिक्चर्स डिरेक्ट करत असतात आणि ह्याच्याबरोबर अजून एक गोष्ट मला सांगायची म्हणजे हे जे नंदूजीने ट्रॅक केलं त्याच्याबरोबर त्यांचा मुलगा स्वरूप होणं याचंही प्रोग्रामिंग त्याच्यामध्ये आहे कारण तो हल्लीच्या ह्याच्यातला मुलगा आहे त्याच्यामुळे त्यांनी ह्याच्यामध्ये खूप गोष्टी घातलेल्या आहेत त्याचा उल्लेख करणं मला फार जरुरीचं वाटतं कारण ही न्यू जनरेशनसुद्धा काय काय करते आहे हे लोकांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे जे पोचत नाही आहे पण आपण पोचवत आहे आणि आपण पोचवाल असं मला वाटतं आणि या पिक्चरसाठी माझ्या अनेक हार्दिक शुभेच्छा
2 ओळी फक्त म्हणून दाखवू. आधी रातो में डेंजर थरार, टांगा बाल्टी घोड़े फरार, भले बुरे को पिलाया पानी, भले बुरे को पिलाया पानी, हो मैं तो गोवा की नशीली फेनी. आधी रातों में डेंजर थरार, टांगा बाल्टी घोड़े फरार, टांगा बाल्टी घोड़े फरार. थँक्यू. डोळ्यात देखत जळाला सुगी पिकलेला मळा, माझ्या पिला पाखरांचा आता सरला जिव्हाळा, माझ्या पिला पाखरांचा आता सरला जिव्हाळा. पुरी मारून अशी घेतली. जिवाळ थोडा शॉर्ट केला पाहिजे. जिवाळा तुला खेळ देण्यासाठी थोडं शॉर्ट करायला लागेल. तुला ते पुढे जाण्याच्या जिवाळा सेकंड टाइम शॉर्ट करायला लागेल तुला. डोळ्यात एकच जळाला सुगी पिकलेला मळा, माझ्या पिल्ला पाखरांचा आता सरला जिव्हाळा. जळाला कधी दिखला मळा, संसाराच्या पाखरांचा आता सरला जिव्हाळा. पाखरांचा आग्या गळाला रवाला, मारणार घेतली रशी, मारून घेतली रशी सोन्याची सोनी. उंबराच्या या नादात झालो रंग विकारी, उंबराच्या या नादात झालो रंग विकारी. माझ्या पिला पाखरांचा आता सरला जिव्हाळा. पुरी मारून अशी घेतली. जिवाळ थोडा शॉर्ट केला पाहिजे. जिवाळा तुला खेळ देण्यासाठी थोडं शॉर्ट करायला लागेल. तुला ते पुढे जाण्याच्या जिवाळा सेकंड टाइम शॉर्ट करायला लागेल तुला. तर इथं फिलर मध्ये काय तुला एक्सप्रेशन द्यायचे असेल तर ते. हा लक्ष्मीला कधी दिली नाही माया, संसाराच्या मंदिराचा भंगडा पाया. संपणार कधी रात्र, संपणार कधी रात्र. थोडस तू हलकस तुझं पुढे तुझं सारं जिंदगीचं असं इथे काही नाही, कारण इथे सुराने मन पेटलेले तुझं. फक्त 2 दागिने दे, बाकी कुठेही द्यायची का नाही. आणि एव्हरीथिंग इज गुड. फक्त काही सांगायची गरजच नाही तुला बस काय. आणि सुगी पिकलेला मळा जर तुझा जर तुला जर करायचं असेल तर, पण तुझ्या खर्चाचा मला आनंद घ्यायचा म्हणून मी केलेलं, बाकी तसं काही प्रॉब्लेम नाहीये काय. RS प्रोडक्शनच्या बॅनरखाली घुंगराच्या नादात नावाचं जे चित्रपट निर्माण होतो, त्याच्यामध्ये डायरेक्टर बच्छा यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट होत आहे. आणि मुळात म्हणजे घुंगराच्या नादात या चित्रपटाची साधारण संकल्पना अशी आहे की
लावणी नाचणाऱ्या किंवा एका नाचणारीच्या प्रेमात पडलेला किंवा तिला तिच्याकडे सर्वस्व अर्पण करणारा जो त्याची कशी वाताहत होते आणि त्याच्या संसाराची कशी वाताहत होते अशा पद्धतीचं हे थीम आहे सगळी पिक्चरची. आणि थीम सॉन्ग गाण्याची जबाबदारी माझ्यावर होती. बाबासाहेब सौदागरांनी खूप छान त्या पद्धतीनं ते गाणं लिहिलेलं होतं की संपूर्ण पिक्चर संपूर्ण हाल अपेष्टा सहन केल्यानंतर त्याला जी उपरती होते ती उपरती सगळी शब्दामध्ये त्यांनी मांडली आहे. आणि अशा पद्धतीची गाणी जास्त गाण्याचा माझा अनुभव आहे पहिल्यापासून. थीम सॉन्ग गाण्याचा म्हणजे अगदी पहिल्या चित्रपटातल्या कुणाच्या खांद्यावर कुणाच्या उद्यापासून मी थीम सॉन्ग जास्त गात आलेलो आहे. त्यामुळे मला कदाचित माझ्या आवाजाच्या दृष्टीने किंवा जे ते जास्त योग्य वाटत असेल संगीतकारांना. नंदू होनपेंची चाल आहे आणि एक अप्रतिम गीत आत्ताच मी नुकतंच रेकॉर्ड केलं. आणि ह्या चित्रपटासाठी माझ्या खूप शुभेच्छा. धन्यवाद. एक 2 ओळी फक्त 2 ओळी गाऊन दाखवा. बाण इश्काचा लागून रडे घायाळ शिकारी, घुंगराच्या नादात या झालो भणंग भिकारी. घुंगराच्या नादात या झालो भणंग भिकारी. माया नकला बुलळा 1 2 3 4 तुमचा पिकलाय माळा नकला बुलळा. माझ्या जवळ पाऊल तुम्ही येऊ नका, माझ्या जवळ पाऊल तुम्ही येऊ नका. मला उसाच्या मला उसाच्या वाफ्यात येऊ नका. वाढले मी बाई आपल्या कामाची सव मला नाही. आता खांद्यावर माझ्या ठेवू नका. मला उसाच्या बाब्यात नेऊ नका. मला उसाच्या बाब्यात नेऊ नका. बोल खांद्यावर माझ्या ठेव. तुमचा पिकलाय मला नकला उलळा. माझ्या जवळ पाऊल तुम्ही येऊ नका, माझ्या जवळ पाऊल तुम्ही येऊ नका. जरा खेचला गेला एकदा परत. माऊली एकदा साईन घ्या. हा हे ऐकायला तर हार्मोनी ऐकायला येते नाही, थोडं लाऊड पाहिजे, थोडी शार्प का. हो. तुमचा पिकलाय मला नकला उलळा. माझ्या जवळ पाऊल तुम्ही येऊ नका, माझ्या जवळ पाऊल तुम्ही येऊ नका. मला उसाच्या फडात नेऊ नका, मला उसाच्या फडात नेऊ नका. मला उसाच्या फळात दोन्ही वेळेचं पूर्ण घ्या म्हणतो तो. एक तुमचा पिकलाय मला नकला उलळा. माझ्या जवळ पाऊल तुम्ही येऊ नका. नका पाहुणं. शहर वस्तीला वाढले मी बाई
अशा कामाची सव मला नाही. एक्सप्रेशन सव मला कामाची सव मला नाही. टेक ते आणि हाय येणार नाही. छी नकारात्मक आहे ना ते. हाय म्हटलं की मग वेगळं अर्थ होत. शहर वस्तीला वाढले मी बाई अशा कामाची सव मला नाही. हात खांद्यावर हात खांद्यावर हात खांद्यावर माझ्या ठेवू नका. हात खांद्यावर माझ्या ठेवू नका नाही. हात खांद्यावर हात खांद्यावर हात खांद्यावर माझ्या ठेवू नका. मला उसाच्या भरात नेऊ नका. मला उसाच्या भरात नेऊ नका. गुड. ओके या नका आत्ताचं गायलेलं का मगाचं आहे काय? हा तो डोळ करून पाहू नका तिरप कसं हातात धरू मी खुरप. लोटा दाबून हो लोटा दाबून हो लोटा दाबून लढी घोडी लावू नका. उसाच्या मला उसाच्या फळात नेऊ नका. काय हो मला उसाचा कुठं नेऊ नका. मला उसाच्या फळात नेऊ नका. One more? माऊली फ्लोअर ब्लो आला त्याच्यामुळे जमले. मला उसाच्या फळात नेऊ. अजून येतोय ब्लो. सॉरी. मला उसाच्या फळात नेऊ नका. अंगात रुतली आता चोळी इश्काची अंगात रुतली. ऍक्शनची अंगात रुतली. आणि काय माझ्या घुंगरांनी माझ्या घुंगरांनी माझ्या घुंगरांनी हा माझ्या घुंगरांनी माझ्या घुंगरांनी माझ्या घुंगरांनी हाक तुला घातली. माझ्या घुंगरा हाक तुला घातली. गा ना. हा ओके परत चोळी इश्काची एकदा परत. चोळी इश्काची अंगात रुतली. चोळी इश्काची अंगात कोमल देवते चोळी इश्काची अंगात रुतली. माझ्या घुंगरांनी रुतली माझ्या ढळ्या पदराला किती दासावरू कस ज्वानीच्या वाऱ्याला आवरू. हो ढळ्या पदराला किती दासावरू कस ज्वानीच्या वाऱ्याला आवरू. नको पाहू वळून मला आलंय कळून. नको पाहू वळून मला आलंय कळून. चोळी इश्काची अंगात रुतली. चोळी इश्काची अंगात रुतली. माझ्या घुंगरांनी
माझ्या घुंगरांनी माझ्या घुंगरांनी हात तुला घातली माझ्या घुंगरांनी हात तुला घातली माझ्या घुंगरांनी हात तुला घातली इश्काची अंगात रुतली चोळी इश्काची चोळी इश्काची अंगात रुतली चोळी इश्काची अंगात इश्काची अंगात रुतली माझ्या घुंगरांनी माझ्या घुंगरांनी माझ्या घुंगरांनी माझ्या घुंगरांनी माझ्या घुंगरांनी हाक तुला घातली माझ्या घुंगरांनी माझ्या घुंगरांनी ढळत्या पदराला किती सावरू कसं ज्वानीच्या वाऱ्याला भरू ढळत्या पदराला किती सावरू कसं ज्वानीच्या वाऱ्याला भरू धगन घाळ मनात मतली धगन घाळ मनात मतली माझ्या घुंगरांनी हात तुला घातली माझ्या घुंगरांनी हात तुला घातली जाळ्यात गुंतली मैना मदनाच्या जाळ्यात गुंतली माझ्या घुंगरांनी हात तुला घातली माझ्या घुंगरांनी हात तुला घातली नको पाहू वळून मला आलंय कळून नको पाहू वळून मला आलंय कळून चोळी इश्काची. आणि आज 2 लावण्या भन्नाट लावण्या तर कसा आपला एक्सपिरियन्स काय लावण्या माझ्या मते 2 गोष्टींनी अधिक खुलतात ते म्हणजे सगळ्यात पहिले शब्द शब्दांनी त्या लावणीचा जॉनर माझ्या भाषेत म्हणायचं तर तो सेट होतो आणि त्यानंतर त्याला दिलेलं संगीत आणि त्याची अरेंजमेंट तर या दोन्ही गोष्टी गाण्याच्या इतक्या तगड्या आहेत बाबासाहेबांचे शब्द आणि नंदूजींचं संगीत त्यामुळे आपापच माझी जबाबदारी वाढली मला आनंद आहे की मला ह्या 2 सुंदर लावण्या माझ्या झोळीत पडल्या आहेत अशा लावण्या की ज्या मला वाटतील माझ्या कार्यक्रमात मला गाता याव्यात आणि प्रेक्षकांपर्यंत ह्या पोचाव्यात तर मी इनफॅक्ट मीडियाला रिक्वेस्ट करेन की जेव्हा ही गाणी मला खात्री आहे की डायरेक्टर ही गाणी तितक्याच छान तऱ्हेने शूट करतील जे व्हिज्युअल मीडियम असतं ते पण स्ट्रॉंग झालं की आपोआपच गाणं तितक्यात ताकदीने लोकांपुढे पोचतं तर ह्या लावण्या जेव्हा येतील तेव्हा मला खात्री आहे की इतक्या सगळ्या गाण्यांमधनं ह्या 2 लावण्या नक्की लोकांच्या लक्षात राहतील तुमचा पिकलाय मळा नका लावू लळा माझ्या जवळ पाहून तुम्ही येऊ नका मला उसाच्या फडात नेऊ नका मला उसाच्या फडात नेऊ नका दुसरी पण म्हणू बापरे नका नको पाहू वळून मला आलंय कळून चोळी इश्काची अंगात रुतली माझ्या घुंगरांनी माझ्या घुंगरांनी माझ्या घुंगरांनी हाक तुला घातली माझ्या घुंगरांनी हाक तुला घातली थँक्यू RS प्रोडक्शनचा घुंगराच्या नादात हा चित्रपट माझ्याकडे संगीत देण्यासाठी आलेला आहे आणि या चित्रपटामध्ये 5 गाणी आहेत आणि 5च्या 5 गाणी तमाशाप्रधान हा चित्रपट आहे आणि याच्यामध्ये लावण्या आहेत आणि लावण्याची आनंद बच्चासाहेब हे आमचे डायरेक्टर यांनी एक सिच्युएशन अशी काढली की आत्तापर्यंत मला वाटतं चित्रपटामध्ये लावणीची सिच्युएशन पडछाया या चित्रपटामध्ये रस्त्यावर लावणी केलेली होती रस्त्यावरची रोडची लावणी आणि ह्यांनी हीच लावणी गार्डनमध्ये ठेवलेली आहे आता बघा गार्डन आणि लावणी आता गार्डन आल्याच्यानंतर सगळं ओपन आलं आणि ओपन आल्याच्यानंतर चाल द्यायची वांदे येतात कारण लावणीची चाल त्याला नाही पाहिजेत म्हणून ते गाणं मी तुम्ही जेव्हा ऐकाल पडद्यावर तेव्हा तुम्हाला गंमत वाटेल वैशाली सामंत यांनी ते गाणं गायलेलं आहे आणि सगळ्यात लावण्या वैशाली त्यांनी गायलेल्या आहेत त्याच्यानंतर एक ॲटम सॉन्ग आहे याच्यामध्ये
हे ॲटम सॉन्गसुद्धा मी वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर ह्याच्यातलं अप्रतिम ड्युएट आत्ता वैशाली सामंत यांनी गायलेले, सुरेश वाडकर यांनी गायलेलं आहे. रवींद्र साठेंचं याच्यामध्ये चित्रपटाला पुढं नेण्यासाठी चित्रपट पुढे सरकण्यासाठी गाणी असतात. तर चित्रपट पुढे सरकण्यासाठी रवींद्र साठेंचं एक गाणं आहे. अशा 5 प्रकारची गाणी आहेत. आणि मला वाटतं की चांगले शब्द बाबासाहेब सौदागर यांनी चांगले शब्द म्हणण्यापेक्षा चित्रपटामध्ये गाणं कसं असावं एक जगदीश खेबुडकरांकडनं मी शिकलो. आणि मला वाटतं त्यानंतर जर बघायला गेलं तर खेबुडकरांच्या नंतर माझ्याकडे जी गाणी आली त्याच्यापेक्षाही वेगळं आणि त्या तोडीची गाणी जी असतील तर बाबासाहेब सौदागर यांनी लिहिलेली आहेत. आणि मी नेहमी सांगत असतो की शब्द तुम्हाला चाल सांगतात, चाल लावावं लागत नाही. चाल लावायला लोणावळ्याला खंडाळ्याला कुठे जावं लागत नाही. शब्द चांगले लागतात आणि शब्द चांगले सांगितले की मग ते शब्दच सांगतात की अरे मला ह्या शब्दामध्ये तू म्हण म्हणून गाणी बघितल्याच्या नंतर चाली एक तुम्हाला सांगतो की चाली फटाफट लावल्या. आणि त्याच्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे डायरेक्टर समजदार लागतो. आणि डायरेक्टरला समजदार इतका लागतो की त्याला दोन्ही याची जाण पाहिजे, शब्दाची चालीची. आणि ही शब्द आणि चाल जेव्हा डायरेक्टरांना मी ऐकवली तेव्हा त्यांनी मला कुठलाही बदल ह्याच्यात सांगितला नाही. आता हल्लीची पिढी कशी आहे म्हणजे पहिले डायरेक्टर सीडी घेऊन येतात आणि सांगतात ही सीडी सुनव आणि सीडी इधर कुदर करके गाणं बनवा. असली गाणी मी बनवत नाही. आणि चित्रपटातली असली गाणी टिकत पण नाहीत. ह्याच्यातली 5च्या 5 गाणी आहेत ती चांगला प्रोड्युसर संचयित साहेब आणि चांगला डायरेक्टर अरविंद बच्चा साहेब यांच्यामुळे, काय नाव त्याचं आनंद बच्चा साहेब यांच्यामुळे ही चांगली गाणी झाली. आणि बाबासाहेबांचे शब्दांमुळे गाणी चांगली झाली. आणि मला वाटतं ही खचितच गाणी तुम्हाला आवडतील. आणि घुंगराच्या नादात हा चित्रपट पूर्ण यशस्वी होईल. आणि या सर्व टीमला शुभेच्छा. स्वामी समर्थ. खूप छान असं ड्युएट गायला आणि त्याचे शब्द तुम्ही लिहिले, तर काय अनुभव होता, काय सांगा? नाशिकचे दिग्दर्शक आनंदजी बच्छाव यांचा हा चित्रपट आहे. विषय एका सत्य घटनेवर आहे. घुंगराच्या नादात असं या चित्रपटाचं नाव आहे. एक सत्य घटना घडलेली एका तमाशा कलावंतिनीच्या आयुष्याभोवती फिरणारे हे कथानक आणि शेतकरी जीवनावरचा असा हा चित्रपट आहे. त्याची पटकथा, संवाद आणि गाणी मी लिहिलेली आहेत. एकूण 5 गाणी या चित्रपटात आहेत. 2 भन्नाट अशा लावण्या आहेत. एक आत्ताच्या पिढीला आवडेल असं एक ॲटम सॉन्ग यामध्ये आहे. आणि एक युगलगीत आत्ता वैशालीताईंनी गायलं. सुरेश वाडकर साहेब आणि वैशालीताई हे गाणं गात आहेत. तर सगळी गाणी लिहिताना मला फार आनंद मिळाला की आनंद बच्चावांच्या बरोबर काम करताना एक वेगळी अशी मला आवडतात त्या बाजाची गाणी मला लिहिता आली. आत्तापर्यंत मी माझ्याजवळ 78 चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत. परंतु प्रत्येक वेळेला वेगळा अनुभव येतो. आणि यावेळेला मी नंदू होनप संगीतकार की ज्यांना मी गुरुस्थानी मानतो की त्यांचं संगीत मला आवडतं. आमच्या संपूर्ण फॅमिलीला ते संगीत खूप आवडतं. आणि माझं स्वप्न होतं की मी पहिलं एक पिक्चर त्यांच्याबरोबर केलं होतं, आता दुसरं पिक्चर मी त्यांच्याबरोबर करतो. तर खूप सुंदर अशा चाली त्यांनी दिल्या. मुळात गाणी आणि पाणी यांचा जिव्हाळ्याचा संबंध असतो. पाण्याने तनाची तहान भागते, गाण्याने मनाची तहान भागते. आणि अशी मनाची तहान भागविणारी गाणी मी लिहितो. सिलेक्टेड पिक्चर मला लिहायला मिळतात. मी खेड्यावर गुहासारखं एक राहुरी तालुक्यातलं माझं छोटं खेडेगाव, त्या खेडेगावातून मी आलेला. आणि मुंबईने मला खूप चांगलं स्वीकारलं. चांगली गाणी मला देता येत आहेत. आणि खूप वेगवेगळ्या विषयावरची आणि विशेषतः ग्रामीण कथानक जर असेल तर माझा तो आवडता प्रांत आहे. साक्षी देवाला ठेवून सांगतो ग लग्नहार, देऊ जन्मभर साथ करू सुखाचा संसार. हे गाणं लिहिताना आनंद बच्छाव मला ती कथा सांगत होते आणि ती कथा सांगतानाच मला ते गाणं सुचत होतं. त्यानंतर आम्ही या चित्रपटासाठी ज्या लावण्या केल्या त्या लावण्यासुद्धा इतक्या सुंदर आहे की पहिल्यांदाच एक लावणी जी तमाशाच्या फडामध्ये तिची सुरुवात होते आणि चित्रीकरण मात्र संपूर्ण निसर्गात होते. अशी एक वेगळी लावणी या चित्रपटासाठी मी लिहिलेली आहे. आणि एक तुमचा पिकला मळा नका लावू लळा,
पाहुणं जवळ माझ्या तुम्ही येऊ नका आणि ऊसाच्या फडात मला नेऊ नका अशी लावणी आहे. आता ऊसाच्या फडात मला नेऊ नका म्हणल्यानंतर लोकांना असं वाटतं की काहीतरी वेगळं आहे, पण ती शहरमध्ये वाढलेली आहे आणि ती सांगते की मला शेतामध्ये खुरपायला येत नाही आहे. अशा आशयाची एक वेगळी अशी लावणी, त्याच्यातली शब्दकळा वेगळी, त्याच्यातली संपन्नता वेगळी आणि त्याला खूप सुंदर असं संगीत नंदू होनप यांनी दिलेलं आहे. मी खूप समाधानी आहे या चित्रपटाची पटकथा लिहिताना, गाणी लिहिताना, संवाद लिहिताना. थँक्यू सो मच. चित्रपटाचे म्हणजे मी अगोदर सांगतोय की संचेती ग्रुप नाशिक, राजेंद्र रतनलाल संचेती हे निर्माते आहेत. यांना जेव्हा मी सुरुवातीला माझी ही कथा सांगितली, ते वास्तविक या फील्डमध्येच नाही आहेत, पण जेव्हा त्यांना ही कथा ऐकवली त्यांनी मला 5 मिनटात सांगितलं की आनंद आपण हे करूया. आणि त्याच्या थोड्या वेळात मी बाबासाहेबांना फोन केला की बाबासाहेब आपल्याला असं असं चित्रपट करायचे आणि ते पण लावणी प्रधान. अरे लगेच करूया. आणि हे ऐकल्यावर आम्ही सुरुवातीला बसलो. बाबासाहेब आले, सुरुवात केली आणि नंदूदादा म्हटल्यानंतर आता संगीतातले गुरुच आहेत. त्यांनी जेव्हा मला सांगितलं की अरे हे गाणे खूप छान लिहिले आहेत आणि आता स्टुडिओमध्ये आल्यानं वैशालीताईंनी सांगितलं की अरे शब्द खूप छान आहेत, तेव्हाच मला खूप छान वाटलं की बाबासाहेबांनी जे केलं आहे ते खरोखर चांगलं आहे. आणि हे सगळे गुरु आहेत माझे. मी या फील्डमध्ये नवीन आहे. मी सुरुवात केली आहे ती प्रोडक्शन मॅनेजरपासून. 10-12 चित्रपट केले, म्हणजे वाटेल ते काम करणं, लोकेशन देणं, सगळे असे कामं केले आहेत. आणि माझं हे पहिलंच चित्रपट आहे. याच्या अगोदर एक केलं आहे मी सावट म्हणून, पण हे पहिलंच चित्रपट आहे. आणि मी सगळी जी स्टोरी घेतली एका वर्तमानपत्रातून, ऑफिसला बसता सगळं बघितलं की याच्यात आपल्याला काय करायचं आहे आणि त्याच्यानुसार स्टोरी बनवलेली. आणि गाणे जेव्हा बाबासाहेबांनी लिहिले त्यावेळेस मला असं वाटलं की मी काहीतरी चांगलं करू शकतो.